Hello friends, welcome in academic year 2021 and 22. Due to COVID-19 pandemic, we are going to commence our lectures in online mode. So welcome again. Now we are going to start our first chapter, which is given in 12th biology, that is reproduction in lower and higher plants. So friends, आपण कोविड-19 पॅन्डेमिकमुळे ऑनलाईन लेक्चर्सवर भर देतो आहोत आणि पहिलं लेक्चर आपण स्टार्ट करतो आहोत चॅप्टर फर्स्टसाठी, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटसाठी. पहिल्यांदा आपण यामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, ॲज वी नो देर आर टू टाइप्स ऑफ थिंग्स, वी क्लासिफाय देम लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते आपण 11वी मध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये व्यवस्थित काय केलेलं आहे, डिस्टिंग्विश केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण लिव्हिंग मध्ये एक कॅरेक्टरिस्टिक फीचर पाहिलं होतं, ते म्हणजे रिप्रोडक्शन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन करतात. आता नॉन लिव्हिंगचं रिप्रोडक्शन होतं, बट इट इज विथ मॅनमेड. हे रिप्रोडक्शन हे ते ऑर्गॅनिझम त्यांच्या पद्धतीने करत असतात. ईच स्पेसिस गिव्स बर्थ टू यंग वन. दिस इज अ टाइप ऑफ रिप्रोडक्शन विच इज डिफाइन्ड इन बायोलॉजी. म्हणजे काय, तर रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स. सॉरी सो पॅरेंट सारख्या नवीन जीवाला जन्म देणं म्हणजे रिप्रोडक्शन, असं आपण थोडक्यात काय केलेलं होतं, शिकलेलो होतो, ते आपल्याला माहित आहे. आता रिप्रोडक्शनचे दोन सर्वसाधारणपणे वेगळे ग्रुप पडतात किंवा त्याचं आपण दोन पद्धतीमध्ये कॅटेगरायझेशन करू शकतो. आता कोणत्या दोन कॅटेगरीज आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. वन इज असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेकंड वन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. इन असेक्शुअल रिप्रोडक्शन देयर डज नॉट इन्व्हॉल्वमेंट ऑफ फ्युजन ऑफ गॅमेट्स. गॅमेट्सचं फ्युजन होत नाही असेक्शुअल रिप्रोडक्शन. बट इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन देयर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ फ्युजन ऑफ गॅमेट्स. मेल आणि फिमेल गॅमेट्सचं काय होतं, फ्युजन होतं. ही युनिपॅरेंटल प्रोसेस आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन ही युनिपॅरेंटल आहे, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन ही बायपॅरेंटल प्रोसेस आहे. हियर प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनीज इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी जन्माला येते, and that's why we say them as a clones. त्यांना आपण क्लोन्स म्हणू शकतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हेरिएशन अकर होतं, कारण दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ड असतात. वन इज मेल पॅरेंट, अनदर वन इज फीमेल पॅरेंट, and that's why offsprings may slightly varied from the parents. That's why these are nothing but simply we say these are the hybrids of their parents, असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. कारण त्यांच्यामध्ये काय होतं, तर व्हेरिएशन अकर होतं. मगाशी मी सांगितलं ही युनिपॅरेंटल आहे आणि ही बायपॅरेंटल प्रोसेस आहे. याच्यामध्ये मेल आणि फिमेल असं वेगळं काही नसतं. एकच ऑर्गॅनिझम नवीन ऑर्गॅनिझमला जन्म देतो. याच्यामध्ये एक मेल असतो आणि एक फिमेल असतो आणि त्यांच्या गॅमेट्सचं फ्युजन होऊन नवीन अपत्य जन्माला येत असतं. आता आज आपल्याला या व्हिडिओमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन थोडक्यात पाहायचं आहे, इलॅबोरेट करायचं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे कोणते प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे फिजन. फिजन मध्ये दोन कॅटेगरी पडतात, एक बायनरी फिजन आणि एक मल्टिपल फिजन. बायनरी फिजन मध्ये सिंपल फिजन हा एक प्रकार आहे, म्हणजे ऑर्गॅनिझमची एक सेल असेल आणि ती कुठल्याही इन एनी प्लेन, द ऑर्गॅनिझम द सेल कॅन बी डिवाइड विथ एनी प्लेन इज नोन ॲज सिंपल बायनरी फिजन. where shape is not required, where the plane of fission is not required, which is called as simple binary fission. Simple binary fission चं बेस्ट एक्झाम्पल जर आपण घ्यायला गेलो तर ते आहे अमीबा. अमीबा इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सिंपल बायनरी फिजन. मी इकडे एक्झाम्पल लिहितो, त्याचं एक्झाम्पल आहे अमीबा. अमीबा घेऊ शकतो. दुसरं येतं लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. आता हे लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन काय आहे, हियर द प्लेन स्ट्रेट ऍक्सिस इज रिक्वायर्ड फ्रॉम सॉर्ट नॉट टू सॉर्ट, असं आपण म्हणू शकतो. लॉन्जिट्युडिनल फिजन मध्ये उभा ऍक्सिस हा प्लेन महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझमचं डिव्हिजन होतं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो लेशमिनिया डोनोवानीचं उदाहरण. या लेशमिनिया डोनोवानीचं काय होतं, तर एक प्लेन परपेंडिक्युलर ऍक्सिस क्रिएट होतो आणि त्यातनं काय होत असतं, दोन सेल्स
तयार होत असतात त्याला आपण काय म्हणत असतो तर लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. एक प्लेन ऍक्सिस असतो, स्ट्रेट ऍक्सिस असतो आणि त्यातनं काय होतं सेल डिव्हिजन होतं, त्याला आपण लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन असं म्हणत असतो. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण लेशमिनिया डोनोवानी, एल डोनोवानी विच इज अ एजंट, पॉझिटिव्ह एजंट ऑफ काला आजार. एल डोनोवानी आफ्रिकेमध्ये आढळतो. त्याच्यानंतर आहे ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. ट्रान्सवर्स ऍक्सिस असतो, हॉरिझॉन्टल ऍक्सिस असतो, ट्रान्सवर्स ऍक्सिस असतो. याच्यामध्ये काय होतं, ऑर्गॅनिझम आहे, सपोज दिस इज ऑर्गॅनिझम, दिस कॅन बी डिवाइडेड बाय दिस ट्रान्सवर्स ऍक्सिस. द सेल्स कॅन बी डिवाइड विथ दिस ट्रान्सवर्स ऍक्सिस. न्यूक्लियर डिव्हिजन आणि त्यानंतर एक सेल वेगळी आणि दुसरी सेल वेगळी. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ट्रान्सवर्स बायनरी फ्युजनचं पॅरामेशियम. काय आहे, पॅरामेशियम. त्याच्यानंतर प्रकार येतो मल्टिपल फ्युजनचा. मल्टिपल फ्युजन मध्ये सिस्ट फॉर्मेशन होतं ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन्स अमिबाच्या सेल्सला, अमिबा हे बेस्ट एक्झाम्पल आहे त्याचं, अनफेवरेबल कंडिशन्स क्रिएट होतात तेव्हा अमिबा असा सिस्ट फॉर्मेशन करतो. हे सिस्ट फॉर्म होतं आणि या सिस्ट मध्ये मल्टिपल न्यूक्लियाइज आर डिवाइडेड, मल्टिपल न्यूक्लियाइज डिवाइड होतात आणि ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन्स येतील त्यावेळेस हा सिस्ट फुटतो आणि त्यातनं या न्यूक्लियाई बाहेर येतात आणि त्यातनं वेगळ्या वेगळ्या अमिबाच्या सेल्स काय व्हायला होतात, तयार होतात ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. पण मल्टिपल फ्युजन हे जनरली अनफेवरेबल कंडिशन मध्ये होतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे अमिबामध्ये. तर हा एक रिप्रोडक्शनचा प्रकार आहे अमिबामध्ये असं आपण म्हणू शकतो. पुढचे आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे प्रकार. पुढचा आहे फ्रॅगमेंटेशन. स्पायरोगायरा हे बेस्ट एक्झाम्पल आहे फ्रॅगमेंटेशन साठी. कोणतं, स्पायरोगायरा. स्पायरोगायरा इज अ टाइप ऑफ अल्गी आणि त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे, तर स्ट्रेट असतात सर्वसाधारणपणे आणि ते कुठनंही त्यांचे फ्रॅगमेंट्स तुटतात आणि तिथनं मग नवीन ऑर्गॅनिझम काय होतो, तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो, फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे पडणे आणि तुकड्या झालेल्या ऑर्गॅनिझमचं पुन्हा नवीन ऑर्गॅनिझम मध्ये रूपांतर होणे, याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. त्याच्यानंतर प्रकार आहे तो बडिंग. बडिंग मल्टीसेल्युलर मध्ये दिसतं, युनिसेल्युलर मध्ये दिसतं. मल्टीसेल्युलर मधलं एक्झाम्पल घेतलं तर हायड्रा आहे बेस्ट एक्झाम्पल आहे. हायड्राला अशा हे असतात आणि अशी एक बड येते आणि ही बड एकदा मॅच्युअर झाली की मेन ऑर्गॅनिझम पासून डिटॅच होते अँड ऍक्ट ॲज अ न्यू ऑर्गॅनिझम, त्याला आपण बडिंग म्हणतो. तसंच यीस्ट सेल पण काय दाखवते, युनिसेल्युलर मधलं बडिंग पाहिलं तर यीस्ट हे बेस्ट एक्झाम्पल आहे. यीस्टला अशी बड येते, बड मध्ये न्यूक्लियाई जनरेट होतो आणि जेव्हा तो मॅच्युअर होतो तेव्हा ती एक वेगळी सेल आणि पॅरेंटची एक वेगळी सेल, अशा प्रकारे बडिंग हे दोन्ही प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये होतं. मल्टीसेल्युलर मध्ये असेल, युनिसेल्युलर मध्ये असेल. मल्टीसेल्युलरचं बेस्ट एक्झाम्पल आहे हायड्रा, तर युनिसेल्युलरचं बेस्ट एक्झाम्पल आहे यीस्ट बडिंग साठी, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे स्पोर फॉर्मेशन. म्युकर जनरली बुरशीचा जो प्रकार आहे तो आपल्याला स्पोर फॉर्मेशन दाखवतो. असा कोनिडिया फॉर्म होतो, त्याच्यामध्ये स्पोर्स फॉर्म होतात आणि हे स्पोर्स मॅच्युरिटी नंतर बाहेर पडतात आणि या स्पोर्स द्वारे काय होतं, नंतर पुन्हा रिप्रोडक्शन केलं जातं. याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे म्युकर. बेस्ट एक्झाम्पल आहे म्युकर, हे लक्षात घेऊ शकतो स्पोर फॉर्मेशन मध्ये. पुढचा प्रकार आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. हे प्लांट्स मध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार पाहू शकतो. त्याच्यात कटिंग आहे, ग्राफ्टिंग आहे आणि टिश्यू कल्चर आहे. हे ऑलरेडी आपल्याला पुढे शिकायचं आहे प्लांट ग्रोथ मध्ये, त्यामुळे आता थोडक्यातच सांगतो. कटिंग काय आहे, तर बड जिथे येते, अपायकल बड फॉर्मेशन जिथे होतं प्लांटला, तर तिथनं प्लांटचा पार्ट कट करायचा आणि तो रिप्रोडक्शन साठी यूज करायचा, त्याला आपण कटिंग म्हणतो. दुसरा आहे ग्राफ्टिंग. सायन आणि स्टॉक, ज्याला कलम करणे म्हणतो आपण. एक स्टॉक असतो त्याच्यावर दुसरा सायन इन्सर्ट करायचा, त्याला आपण काय म्हणतो, तर ग्राफ्टिंग म्हणतो. आणि पुढचा प्रकार असतो टिश्यू कल्चरचा. एका सेल पासून मल्टिपल सेल्स आणि प्लांट मास तयार करायचं आणि टिश्यू कल्चरनी मल्टिपल प्लांटलेट्स तयार करायचे आणि त्यांचा यूज करायचा, त्याला आपण काय म्हणत असतो, टिश्यू कल्चर म्हणत असतो. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. हा आपल्या या लेक्चरचा पहिला भाग आहे. सो
पुढचं लेक्चर आपण घेऊ तेव्हा आपण पुढचा पार्ट स्टार्ट करू. प्लांट्समध्ये, हायर प्लांट्समध्ये कसे कसे रिप्रोडक्शनचे प्रकार होतात ते, आणि लोअर प्लांट्समध्ये कसे कसे होतात ते. सो थँक्स फॉर वॉचिंग. आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना पाठवा तुमच्या.